नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे डे 25, जी काय आपली सिरीज आहे त्याचा. ठीक आहे, लवकरच आपण या सिरीजचा आपण मंथ एंड पण करणार आहे. मंथ एंड म्हणजे 30 डेज होणार. आपण 21 दिवसाचं टार्गेट ठेवलं होतं पहिल्यांदा. नेक्स्ट आता 30 डेजचा आहे, म्हणजे एक मंथ कंप्लीट करणार. मग पुढे असं सो ऑन आपली सिरीज ही कंटिन्युअस चालू असणार आहे. तुमचा फक्त सपोर्ट राहू द्या. बाकी आपली या ज्या सिरीजचा फायदा आहे सर्वांना होणार आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर हे जी सिरीज आहे हे तुमच्या आरआरबी साठी तर इथं फक्त नाव दिलेलं आहे, पण जे ऍक्च्युअली तुमचं नंतर एसबीआय पीओ म्हणा, एसबीआय क्लरिकल म्हणा, जे काही एक्झाम आहेत त्याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. फक्त आता कसं आरआरबीचं सीझन येणार आहे, सो त्याच्या अगोदर कोणती एक्झाम नाही, सो त्याच्यामुळे आपण ते फक्त नाव दिलेलं आहे. बाकी नंतर ही सिरीज आपली कंटिन्युअस चालू असणार आहे. ठीक आहे, सो ते आहे असं. तर आपण सुरू करू जास्त वेळ न घेता. ठीक आहे, तर काय म्हणले बघा, आता 12 पर्सन आहेत, 12 जण आहेत अपोजिट टू इच अदर, एका ग्राउंड मध्ये आहेत आणि दोन रो मध्ये बसलेत. एक रो मध्ये ABCDEF बसलेले आहेत आणि दुसऱ्या रो मध्ये UVWXYZ असे बसलेले आहेत. मग बघा आता 12 पर्सन म्हणल्यानंतर 6 जण, 1 2 3 4 5 और 6. ठीक आहे, नेक्स्ट आहे 1 2 3 4 5 और 6. ठीक, आणि हे नॉर्थ साऊथला पाहत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हे नॉर्थ साऊथला पाहत असतात. एकला कोण बसले, ए बी. ओके ओके, ABCD अँड E आणि F हे 6 जण बसलेले आहेत. अँड नेक्स्ट जे खाली आहे सेकंड रो, त्यामध्ये UVWXY अँड Z हे बसलेले आहे. पण मग आपण डायरेक्टली सुरू करू. हा ऍक्च्युअली होमवर्कचा क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह केला असाल. ठीक आहे, यापेक्षा. ओके, तर बघा काय म्हणलंय, E सिट्स अपोजिट टू द वन हु सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ X. आता Xच्या थर्ड टू द लेफ्टला ज्यानं कोणी आहे त्याला अपोजिट E आहे म्हणलंय, आणि पुढे काय म्हणलंय, इदर ऑफ देम सिट ऍट एंड ऑफ द रो. ठीक आहे, मग आपण काय करू की X ला या एंडला घेऊ, Xच्या थर्ड टू द लेफ्टला E इथे येणार. मग X ला या एंडला घेऊ, Xच्या थर्ड टू द लेफ्टला E इथे येणार. ठीक आहे, ही कंडिशन आहे. सॉरी, दोघांपैकी एक जण एंडला आहेत म्हणलंय ना, कोणीतरी एक जण. ओके, मग आपण या कंडिशन मध्ये, पहिल्या कंडिशन मध्ये X ला घेतलं, मग दुसऱ्या कंडिशन मध्ये E ला घेऊ आपण इथे एंडला, आणि मग X कुठे येणार, इथे येणार. ठीक, सिम्पल. हा, नेक्स्ट आहे ओनली वन पर्सन सीट बिटवीन E आणि F. E आणि F मध्ये फक्त एक जण आहे. मग आता बघा, E आणि F मध्ये एक जण आहे, इकडे दोन कंडिशन होणार, तो आपण ते नंतर घेऊ. ठीक आहे, इथं आपण फक्त लिहून घेऊ ओनली वन पर्सन सीट बिटवीन E आणि F. ठीक, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स लेफ्ट ऑफ F. आता F च्या लेफ्टला किती आहेत, एवढे आहेत. ठीक आहे, 3 जण. इज सेम एज नंबर ऑफ पर्सन राईट ऑफ Z. राईट ऑफ Z म्हटल्यानंतर सेम असणार, झेडच्या राईटला, Fच्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढे झेडच्या राईटला असणार, म्हणून ते दोघं अपोजिट येणार. ह्याचा मतलब काय, इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं काय, F आणि Z हे अपोजिट आहेत. ठीक आहे, सो आपण ह्याला असं पण करू शकतो, F अँड Z आर अपोजिट. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हणलंय की ओनली 2 पर्सन्स सीट बिटवीन Z अँड द वन हु अपोजिट टू A. आता Z आणि अपोजिट टू A ह्याच्यामध्ये फक्त 2 जण बसलेत म्हणले. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स A आणि F. आता A अँड F मध्ये जेवढे आहेत इज सेम ऍज नंबर ऑफ पर्सन्स Y आणि U. Y आणि U मध्ये तेवढेच आहेत, Y अँड U. ठीक आहे, ही झाली कंडिशन अशी. पण आणि पुढे काय म्हटलं बघा, Y अँड Z आर नॉट इमिजिएट नेबर्स. आता Y अँड Z आर नॉट इमिजिएट नेबर्स, सिम्पल. मग आता Y आणि U साठी एकच कंडिशन आहे इथं, मग इथं येणार Y, कारण Y आणि Z नेबर नाही म्हटल्यानंतर U इथे येणार. ठीक आहे, सिम्पल. हा, बाकी बघा काय म्हणले, W सिट्स राईट ऑफ V. W सिट्स राईट ऑफ V म्हटल्यानंतर W ला एकच जागा आहे, इथली, आणि V ला कुठली जागा आहे, इथली एकच आहे. ठीक आहे, V च्या राईटला W होणार. ठीक, नंतर पुढे काय म्हणले, अँड डज नॉट फेसेस A. आता ही अँड कोणासाठी, W साठी ऑब्विसली. त्यांचं म्हणणं आहे की W हा A ला फेस करत नाही. ठीक आहे, सिम्पल, काही घाबरायचं नाही. ही जरी कंडिशन चुकली असेल तर आपल्याकडे एक आणखी नाही. ठीक आहे, मग त्यामध्ये आपण काय करू, आता E आणि F मध्ये एक जण आहे, मग F एकतर इथे येऊ शकतो, F एकतर इथे येऊ शकतो, और F एकतर इथे येऊ शकतो. आपण सुरू करताना काय करणार, आता पहिल्यांदा आपण F ला एंडला घेऊया, मग तिकडे घेऊ. ठीक आहे, नाही झालं तर काय प्रॉब्लेम नाही. ठीक, मग बघा F इथं आला, समजा E आणि F मध्ये एक जण आहे, F च्या अपोजिट Z आहे. ठीक आहे, ही कंडिशन झाली. Y आणि Z नेबर नाही ते नंतर आहे. ठीक,
आणि एक पुढे कंडिशन होती की ओनली 2% सीट बिटवीन झेड अँड द वन हू अपोजिट टू ए, ही वाली कंडिशन. आता झेड 1, 2 आणि त्याच्या अपोजिट कोण आहे हा 2 सोडून जे काही ए आहे त्याच्या अपोजिट मध्ये 2 जण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. परत ही कंडिशन की ए आणि एफ मध्ये जर 2 जण आहेत तर वाय आणि यू मध्ये पण 2 जण आहेत झाले पाहिजे. त्याच्यात हा कॅच आहे की यू आणि सॉरी वाय आणि झेड हे नेबर नाहीत. मग इथं काय येणार, यू येणार 1, 2 सोडून इथे काय येणार, वाय येणार. ठीक आहे. ही कंडिशन झाली. हा आता परत काय म्हणले, व्हीच्या राईटला डब्ल्यू आहे, डब्ल्यू सिट्स राईट ऑफ व्ही, पण डब्ल्यू जो आहे ए ला फेस करत नाही म्हटलं ते ना, म्हणजेच व्हीच्या राईटला डब्ल्यू. ठीक आहे इकडं, मग तो ए ला फेस करत नाही म्हणून ही कंडिशन रॉंग. ही कंडिशन कशामुळे रॉंग आली, एफ ला आपण एंडला घेतला, आता एफ ला आपण घेऊ एच्या इमिजिएट लेफ्टला. ठीक असू द्या. ठीक आहे. ठीक आहे. ओके, समजा एफ इथं आला, ई आणि एफ मध्ये एक जण आहे, झेड आणि एफ अपोजिट टू इच अदर, हे झाली कंडिशन. ठीक, आणि झेड आणि एच्या जे काही आहे त्याच्यामध्ये 2 जण आहेत म्हणजे अपोजिट टू ए, ही कंडिशन इथे येणार. मग सिंपल. आता ए आणि एफ मध्ये 2 जण आहेत, मग वाय आणि यू मध्ये पण 2 जण असणार, पण यू इथे येणार नाही, यू इथे येणार नाही, मग वाय इथं आला, सॉरी वाय तिथे येणार नाही कारण झेड आणि वाय हे इमिजिएट नेबर नाही. सिंपल. आणि व्हीच्या राईटला डब्ल्यू आहे, व्हीच्या राईटला डब्ल्यू आहे, डब्ल्यू आणि ए ही फेस करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट राहू द्या, सी सीट्स लेफ्ट ऑफ डी, सी सीट्स लेफ्ट ऑफ डी, मग सी सीट्स लेफ्ट ऑफ डी अँड राईट ऑफ बी, अँड राईट ऑफ बी म्हटल्यानंतर बी येत आहे बीच्या राईटला आणि सीच्या लेफ्टला, ही कंडिशन अशी होणार. ठीक आहे, सिंपल. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो दिस इज द आपलं फायनल सोल्युशन ऑफ होमवर्क क्वेश्चन. ठीक, आय होप तुम्हाला सॉल्व्ह झालं असेल तुमचं पण. याच्यावरती क्वेश्चन काय विचारलंय की हू अमंग द फॉलोइंग पर्सन फेसेस द वन हू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ सी. आता सी च्या इमिजिएट लेफ्टला कोण आहे, एफ आहे. सी च्या इमिजिएट लेफ्टला कोण आहे, एफ. त्याला कोण फेस करते, झेड. आन्सर काय असणार आपलं, झेड. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, होमवर्कचा क्वेश्चन होता. ठीक, आणि तुम्ही सॉल्व्ह केला असेल ही अपेक्षा होती, त्याच्यावरती क्वेश्चन होता. क्वेश्चन आवडला असेल लाईक करू शकता. ठीक, पुढे बघा काय म्हटलं, 11 पर्सन्स, 11 पर्सन्स आहे. बघा काय म्हणलंय की 11 पर्सन्स आहेत, एबीसीडी एफ जी एच आय जे के, अर्धी तर एबीसीडी इथं आणली क्वेश्चन मध्ये. वर्किंग इन डिफरंट डेझिग्नेशन, त्याच्यामध्ये म्हणलंय डेझिग्नेशन आर इन पीपल, आणि हे जी काही डेझिग्नेशन आहे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये. मग डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये म्हटल्यानंतर जो काही पहिला आहे तो सगळ्यात मोठा असणार. ठीक आहे, म्हणजे सीईओ साहेब इथे येणार वर, मग पुन्हा एमडी येणार, मग पुन्हा असिस्टंट असोसिएट डायरेक्टर येणार, मग पुन्हा सिनियर मॅनेजर येणार, मॅनेजर येणार, असोसिएट मॅनेजर येणार, टीम लीडर येणार, सिनियर अॅनालिस्ट, अॅनालिस्ट, असोसिएट इंजिनियर, असिस्टंट. ठीक आहे, असू द्या. ऑल द इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरीली सेम ऑर्डर. ठीक, ओके. तर बघा आपण त्याने म्हणतायत तसं करून घेऊ की सीईओ हे सगळ्यात वर आहेत, सीईओ, मग परत एमडी आणि असोसिएट डायरेक्टर, एमडी अँड असोसिएट डायरेक्टर. नेक्स्ट आहे इथं आहे हे असोसिएट डायरेक्टर. नेक्स्ट आहे सिनियर मॅनेजर, सिनियर मॅनेजर, परत आहेत मॅनेजर, पुन्हा असोसिएट मॅनेजर, टीम लीडर, सिनियर अॅनालिस्ट, सिनियर अॅनालिस्ट, पुन्हा अॅनालिस्ट, अॅनालिस्ट, पुन्हा असोसिएट इंजिनियर आणि परत असिस्टंट. ठीक आहे. तर बघा ही रे काय बाबा, आपण मस्तपैकी पेन चेंज करू. तर एक त्यांना काय आवडत नाही ना, मग गेम झाला. मग 2, 3, 4 गेम म्हणजे थोडा वेळ लागतो, दुसरं काय एक्स्ट्रा गोष्टी करायला. ठीक, तर हे 11 जण आहेत. ठीक आहे, 11 जण आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 11 जण आहेत आणि त्यांचं डेझिग्नेशन आहे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये. हे तर झाले सगळं. हा, तर आपण सुरू करू डायरेक्ट. काय म्हणले बघा, ओनली 2 पर्सन्स आर डेझिग्नेटेड बिटवीन आय अँड जी. जी हु इज सिनियर अॅनालिस्ट, जी हा सिनियर अॅनालिस्ट आहे, जी जो आहे हा सिनियर अॅनालिस्ट आहे,
म्हणजे इथे येणार आणि जी आणि आय मध्ये दोघ जण आहेत. मग जी आणि आय मध्ये एकदा वर घ्यायचं, आय आणि जी मध्ये दोघ जण आहेत, मग एकदा खाली येणार कारण दोन कंडिशन आहे, दोनच होणार. ठीक, पहिली कंडिशन झाली. नेक्स्ट बघा काय म्हणलंय की द नंबर ऑफ पर्सन सिनियर टू आय म्हणजे आयच्या वर जेवढे आहेत इज सेम ॲज ज्युनियर टू ए. मग आयच्या वर बघा एक 2 3 4, मग एच्या ज्युनियर 4 जण असणार. मग इथे येणार ए कारण 1 2 3 4, एच्या खाली पण तेवढीच असणार. ठीक, आता आयच्या वर किती आहेत 10 जण, मग एच्या खाली किती पाहिजे 10 जण. मग ही कंडिशन अशी होणार. ओके, ओके. नेक्स्ट बघा काय म्हणलंय ओनली 3 पर्सन्स डेझिग्नेटेड बिटवीन ए अँड डी. आता ए आणि डी मध्ये 3 जण आहेत. ओके, मग परत बघा 1 2 3 डी इथे येणार. ठीक, परत इथे बघा 1 2 3 डी ला 2 कंडिशन होणार. एक तर ए आय और जी इथे येणार आणि डी इथे येणार की 1 2 3 डी इथे येणार और डी या कंडिशन मध्ये वर येणार 1 2 3 डी इथे येणार. ठीक, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स डेझिग्नेटेड बिटवीन के आणि आय. आता के आणि आय मध्ये जेवढे आहेत, के अँड आय मध्ये जेवढे आहेत इज सेम ॲज नंबर ऑफ पर्सन डेझिग्नेटेड बिटवीन जी अँड डी. म्हणजे जी आणि डी मध्ये तेवढेच आहेत. जी अँड डी याचाच मतलब आपल्याला जी कंडिशन दिली आहे ऑलरेडी, जी आणि डी मध्ये समजा इथे दोघ जण आहेत, समजा इथे दोघ जण आहेत 1 2, के आणि आय मध्ये पण दोघ जण, मग के इथे येणार कारण के खाली येऊ शकत नाही, ऑलरेडी जी आहे तिथं. आता जी आणि डी मध्ये परत दोघ जण आहेत. ही कंडिशन बघा, इथे एक इथं दोघ जण जी आणि डी मध्ये, के आणि आय मध्ये किती पाहिजे 2 जण. मग बघा आय इथं खाली, मग 1 2 इथं के पाहिजे ऍक्च्युली, पण आहे काय जी, म्हणून ही कंडिशन होणार का नाही, ही सॅटिस्फाय होणार का नाही. परत ओके, ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. ओके, परत मग बघा जी आणि डी मध्ये किती आहेत 1 2 3 4. आता 4 जण आहेत, के आणि आय मध्ये 4 जण पाहिजे. मग बघा 1 2 3 4, के कुठे येणार इथे येणार. ही कंडिशन झाली. ओके, आय होप समजत असेल. नेक्स्ट आहे एफ वर्क 3 पोझिशन सिनियर टू बी. 3 पोझिशन सिनियर टू बी म्हणल्यानंतर त्या दोघांमध्ये किती पाहिजे 2 जण पाहिजे. एफ 1 2 बी सिनियर टू बी. ठीक आहे, आय होप समजत असेल. हा, नेक्स्ट आहे बघा बी नीदर असिस्टंट असोसिएट मॅनेजर. बी हा असोसिएट मॅनेजर म्हणजे इथं बी येणार नाही, इथं बी येणार नाही, बी इथे येणार नाही. नॉर सिनियर मॅनेजर, बी हा सिनियर मॅनेजर पण नाही, बी इथे येणार नाही, बी इथे येणार नाही. मग उरली काय बीला जागा, बीला जागा एकच उरली, बी हा इथे येणार, बीच्या 1 2 सोडून एफ इथे येणार. ठीक आहे, सिंपल. आता बी इथं पण इथे येत नाही आणि इथं पण येत नाही, मग बी ला जागा एक तर इथं बी येऊ शकतो 1 2, नाही तिथं बी नाही येणार, बी ला एकच जागा, परत बी इथे येणार आणि एफ इथे येणार. ठीक आहे, एफ इथे येणार. आय होप तुम्हाला समजत असेल की का तिथं बी नाही आला, त्याने डायरेक्ट दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे सी नीदर ऍडजेसंट टू डी नॉर के. म्हणजे सी जो आहे हा डी आणि के च्या ऍडजेसंट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग बघा सी इथं पण येणार नाही, सी इथं पण येणार नाही, सी इथं पण येणार, उरली काय सी ला जागा एकच. ठीक आहे, सी हा डी आणि केचा नेबर नाही, मग सी इथे पण येणार नाही, सी इथं पण येणार नाही, परत सी इथं पण येणार नाही, सी इथं पण येणार नाही, मग उरलं काय एकच जागा. सिंपल, ही कंडिशन झाली. ओके, नेक्स्ट आहे ई वर्क्स 2 पोझिशन सिनियर टू एच. ई जो आहे ई 2 पोस्ट सिनियर टू एच. एच हु इज नॉट सिनियर मॅनेजर. एच जो आहे हा सिनियर मॅनेजर नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक, मग इथं याच्यामध्ये एक जागा एच इथे येणार, ई इथे येणार आणि त्यांनी म्हणल्यानुसार एच हा सिनियर मॅनेजर नाही, सो म्हणून ही कंडिशन रॉंग. उरलं काय एच इथे येणार जे काही एडी आहेत असोसिएट डायरेक्टर आणि ई येणार सीईओ. सिंपल, ही कंडिशन सॉल्व्ह झाल्यानंतर उरलेला जो कोणी आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल, आय जे के एच आहे, उरलेला जो कोणी आहे तो इथे येणार. ठीक आहे, उरलेला जो कोणी आहे तो इथे येणार. सिंपल, आय होप तुम्हाला समजलं असेल, हे त्यात सोल्युशन आहे. सो याच्यावरती क्वेश्चन काय आहे तर हु अमंग द फॉलोइंग पर्सन अँड अनालिस्ट. अनालिस्ट कोण आहे, अनालिस्ट कोण आहेत बघा, अनालिस्ट इथं आहेत अनालिस्ट, हे वाले अनालिस्ट. आता अनालिस्ट कोण आहेत ऍक्च्युली बी, सो आपला आन्सर काय असणार बी. तर क्वेश्चन मध्ये नाहीच, असे गोल फिरून पण क्वेश्चन देतात, तुम्हाला बी दिसत नाही, मग तुम्हाला वाटतं पजल चुकलं, पजल चुकलेलं नसतं, तिथे बाकीच्या कंडिशन आहेत ना. इमिजिएट ज्युनियर टू जी पर्सन, द वन हू 2 पर्सन सिनियर टू एफ, द वन हू इमिजिएट सिनियर टू सी, असं बघायचं असतं. आता अनालिस्ट ऍक्च्युली बी आहे,
मग तो इमिजिएट ज्युनियर टू जी आहे का, इमिजिएट ज्युनियर टू जी आहे का, आहे. तर आपला आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. सिम्पल. नेक्स्ट आहे 4 ऑफ द फॉलोइंग आर इन अ सर्टन वे. बाकीचे जे काही एक जण आहे तो वेगळा आहे, म्हणजे 5 पैकी 4 ऑप्शन सेम आहेत. 5 पैकी 4 ऑप्शन जे आहेत एका सेम लॉजिकला फॉलो करतात आणि एक जो ऑप्शन आहे तो वेगळा आहे. मग बघायचं ई आणि एच, सी आणि एफ हे आपण काढू इथं. हा असं बघा, ई आणि एच, सी आणि एफ. तुम्ही म्हणता सर हे करायचं का, लिहून घ्यायचं का परत? तुमचं डॉक्युमेंट कागदावर असतं लिहिलेलं वगैरे, म्हणून तुम्हाला काही गरज नाही. मी इथं फक्त ते बोर्डासाठी तुम्हाला लक्षात राहावं ऑप्शन म्हणून. ठीक आहे. ई आणि एच, सी आणि एफ, जी जे आय ए. आता जी जे आय ए आणि एच ए. ठीक आहे. हे ऑप्शन आहेत. आता बघा मग वेगळं पण काय आहे का. आता ई इथं आहे आणि एच इथं आहे, त्याच्यामध्ये एक जण आहे. सी आणि एफ मध्ये सी इथं आहे, एफ इथं आहे, त्याच्या दोघांमध्ये एक जण आहे. जी आणि जे, आय थिंक जे उरला आहे, इथं जे येणार. ठीक आहे. आता जी आणि जे मध्ये पण एक जण आहे. आय आणि ए मध्ये बघा, आय आणि ए मध्ये पण एक जण आहे. एच आणि ए मध्ये बघा परत. मग एच आणि ए मध्ये किती जण असणार, 1 2 3 आहेत ऍक्च्युली. बाकीचे जे 4 जण आहेत ह्याच्यामध्ये एक जण आहे. फक्त एच आणि ए मध्ये किती, फक्त 4 जण आहेत. म्हणजे वेगळं काय झालं, हे 4 जण एक टर्म फॉलो करतात आणि हा एच ए आहे, हा वेगळं फॉलो करत आहे. म्हणून आपला आन्सर काय असणार, एच ए. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 50 इज राईट आन्सर. ठीक. आय होप समजला असेल तुम्हाला. ठीक आहे. याच्यावर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अजून एक. हाऊ मेनी पर्सन सिनियर टू ए. आता ए पेक्षा सिनियर किती जण आहेत ते बघा. हा, ए पेक्षा सिनियर बघा, इथं आहे 1 2 3 4 5 6 जण आहेत. ठीक. सो आपला आन्सर काय, ऑप्शन नंबर 1 म्हणजे 6 इज राईट आन्सर, की 6 जण त्याच्यावर आहेत. ठीक. ओके, झालं बदल. तर रँकिंग बेस आहे बघा, रँकिंग बेस बद्दल आहे. आणि सिरीज बद्दल तुमचं जर काही हे असतील की बाबा सजेशन्स म्हणा, किंवा या सिरीज मध्ये तुम्हाला काही आवडत असेल, न आवडत असेल, ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे कसं असतं, तुमच्या कमेंट मधून आम्हाला इम्प्रूव्ह होण्यासाठी एक वाव भेटतो. सो ते इम्पॉर्टंट आहे. सो तुमचे हे जे काही व्ह्यूज आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा टेलिग्राम चॅनलवरती कळवा, जेणेकरून आम्ही जे काही स्टेप्स असतील तुमच्या फ्युचरच्या अनुषंगाने, पॉझिटिव्ह जे काही स्टेप्स आहेत ते आपण घेऊ. ठीक आहे. ओके. तर बघा काय म्हटलंय की देर आर 6 बॉक्सेस. त्याच्यामध्ये 6 बॉक्सेस आहेत म्हटलंय की MRNOPRL असं आहे ते ऍक्च्युली. ठीक आहे. ऑल हॅव अ डिफरंट हाईट्स. ठीक. 6 जण म्हणल्यानंतर बघा, 6 5 4 3 2 आणि 1. ओके. हे 6 जण आहेत. ठीक. ओके, 6 जण आहेत. हा, आता बघा काय म्हणलंय, पहिलं, आर हॅज मोर वेट दॅन ऍट लिस्ट 3 बॉक्सेस. म्हणजेच आर ऍक्च्युली हा 3च्या वर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. आर ऍटलिस्ट 3 जण आहेत म्हटल्यानंतर आर हा ऍक्च्युली 3च्या वर आहे. सिंपल. नेक्स्ट आहे ओ इज मोर दॅन पी अँड एन. ओचं जे वय आहे हे पी अँड एन पेक्षा मोठं आहे. फक्त पी अँड एन म्हणले का त्यानं, ओनली पी अँड एन म्हणले का, नाही. पी अँड एनच्या खाली पण असू शकतो, मध्ये पण असू शकतो, वर पण असू शकतो. ठीक. नेक्स्ट आहे यम्स वेट इज लेस दॅन आर. म्हणजे आर पेक्षा यम लहान आहे, बट मोर दॅन ओ. सिंपल. आता मला सांगा, आर इथे येणार, यम इथे येणार, अशी कंडिशन आहे. हे झाली किती, 1 2 3 3 आणि 2 5. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, पी डज नॉट हॅव लोवेस्ट वेट. आता पी जो आहे हा लोवेस्ट वेट नाही. ठीक. सिंपल. हे बरोबर आहे. मग ऑब्विसली एन असणार आहे खाली. ठीक. आणि आर जो आहे हायएस्ट वेट नाही. ओके. हा, परत बघा, द वन हू इज सेकंड लोवेस्ट म्हणजे हा 2 नंबर वर.
इज 100 kg. आता म्हणजे हा 100 kg आहे. अँड द वन हू हॅज हायेस्ट वेट हॅज डबल द वेट ऑफ सेकंड लोवेस्ट. म्हणजे जो काही हायेस्ट वाला आहे त्याचं वेट काय आहे, जो काही सेकंड लोवेस्ट आहे म्हणजे ही 100 त्याच्या डबल म्हणजे काय असणार 200. ऑब्विसली हा 200 असणार. ठीक. आणि याचं वय काय असणार 100. सॉरी वेट. ओके. सो सुरू करू आपण. आर हा वर नाही म्हटल्यानंतर मग आर ला समजा इथे घेतलं 5 नंबरला आर एम ओ झाला इथं. पी तर खाली येत नाही मग पी इथे येणार आणि एन इथे येणार. उरला काय जो काही आहे एम आर एन ओ एल. हा एल उरलेला आहे. दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. सिंपल असतं काही अवघड नसतं. हा याच्यावर क्वेश्चन बघा आता. शब्बास. द डिफरन्स बिटवीन एल अँड आर इज 50. आता एल आणि आर चा डिफरन्स 50 आहे. मग एल आणि आर चा 50 म्हटल्यानंतर आर ला किती येणार 150. आर ला किती येणार 150. 1500. ठीक आहे. आर ला काय येणार 150. ठीक आहे 150. कारण दोघांचा डिफरन्स 50 आहे आणि 50 कमी का आले कारण आर जो आहे एलच्या खाली आहे. सिंपल. परत काय म्हणते अँड सम ऑफ वेट ऑफ पी अँड एम इज 240. आता पी आणि एम चा 240 आहे. मग एम ला किती येणार 140. कारण पी चा 100 आहे आणि दोघांचं मिळून किती 240 आहे. सिंपल. सो आपला आन्सर काय 290. आय होप असं असेल. नाही. देन व्हॉट वुड बी द पॉसिबल वेट ऑफ ओ. ओचं वेट काढा म्हणले त्यानं. ओचं वेट काय आहे असं म्हणलं त्यानं. मग ओचं वेट काय असणार 100च्या वर आणि 140च्या मध्ये. 100च्या वर आहेत का आहेत सगळे 100च्या वर आहे ही पण 140च्या खाली कोणता आहे का ऑप्शन नाही. मग घाबरायचं नाही सर इथं काय आपलं चुकलं का काय. चुकू काय शकतं नन ऑफ दिस आहे ना ऑप्शन. क्लिक करायचं पुढे जायचं. स्वतःवरचा पहिल्यांदा कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही एक्झाम मध्ये. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही. कधी कधी तुमचं पण चुकू शकतं. तुम्हाला वाटतं सर ऑप्शन आपलं हे की ऑप्शन मध्ये नाही मग तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स होता म्हणताय आपलं कसं चुकू शकतंय. चला नन ऑफ दिस. पण ऑप्शन काहीतरी वेगळं असतंय. लक्षपूर्वक कंडिशन वाचायचं. ठीक आहे. आणि तेव्हाच आन्सर द्यायचं. ओके. आपल्याला सिलेक्शन घ्यायचे हवाबाजी नाही करायचं. ओके. सिलेक्शन झाल्यावर हवाबाजी करा मस्त फिरायला जावा तुम्ही. नन ऑफ दिस ऑप्शन. ठीक. हा पुढे काय म्हणलंय व्हॉट इज द सम ऑफ एम अँड एल. आता एम आणि एल चं सम म्हणलंय. पण इफ सम ऑफ पी आणि एम इज 275. पी आणि एम इज 275. पी आणि एम इज 275. ओके. आता पी आणि एम इज 275 म्हटलं पी 100 मग एम किती येणार 175. मग एल आणि एम चा सम काय 375. कारण हा 175 आणि हा एल 200 झाले टोटल काय 375. सो आपला आन्सर काय 375. ऑप्शन नंबर थर्ड इज राईट आन्सर. थर्ड आहे. फोर्थ कसं झाला. ठीक आहे. थर्ड इज राईट आन्सर 375. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजत असेल. ओके. 8 पर्सन्स आहेत पण दिले किती 7 जण. हॅव्हिंग 9 सीट्स. ओके. काय म्हणलं बघा पुढे काय म्हणतंय 8 पर्सन्स आहेत म्हणले 8 पर्सन्स. DEFGHIJKL आणि हे जे काही आहेत हे लिनियर रो मध्ये आहेत. हॅव्हिंग 9 सीट्स म्हणजे एकही सीट जी काही असेल ती वॅकंट सीट असणार आहे. ओके. वॅकंट सीट असणार आहे. ठीक. असं आहे. इन विच 1 सीट इज वॅकंट ऑल ऑफ देम फेसिंग नॉर्थ. ओके. भरपूर माहिती दिलंय. तर इथं 9 जण असे काढू आपण. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 असं नाही वाटलं का ओ ओ ओ ओ कोणत्या ह्याच्यामधलं तर आहे नाही कोई मिल गया. हा तर बघा काय म्हणलंय एल सीट्स 4th टू द लेफ्ट ऑफ डी. एल सीट्स 4th टू द लेफ्ट ऑफ डी बट नन ऑफ देम सीट्स एक्स्ट्रीम एंड्स ऑफ द रो. आता एल जो आहे हा डी च्या 4th टू द लेफ्ट आहे पण दोघांपैकी एक जण पण एंडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं उसका म्हणणं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे एम सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एल. एफ जो आहे हा इमिजिएट लेफ्ट ऑफ एल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. नेक्स्ट ओनली 2 पर्सन सीट बिटवीन एफ अँड आय. आता एफ आणि आय मध्ये एफ अँड आय मध्ये नाही कंडिशन अशी नाही का होणार एफ एफ इथे येणार ना. ठीक. आता ओनली 2 पर्सन सीट बिटवीन एफ अँड आय
फोर टू लेफ्ट ऑफ डी ओनली 2 पर्सन्स. एफ आणि आय मध्ये दोघ जण आहेत. 1 2 आय. लक्ष द्यायचं इथं पर्सन म्हणले त्यानं पर्सन. आणि जे काही तुम्ही म्हणताल सर पर्सन आणि हे काय वेगळं काय विषय. तिथे एकतर एक सीट वॅकंट आहे आणि त्याने म्हणलं 4 सीट्स आहेत त्याच्यामध्ये म्हणणं वेगळं, 4 पर्सन्स आहेत म्हणणं वेगळं. कारण कसं असतं माहितीये का, समजा आता 4 पर्सन्स आहेत म्हटल्यानंतर समजा इथं ए आहे 1 2 3 आणि 4. हे 4 आपण घेतलो, त्यानं म्हणलं 4 पर्सन. डायरेक्ट आपण घेतलो ए आणि बी मध्ये 4 पर्सन आहे, चौघाला बसवलं, असं बसवलो आपण. पण समजा इथं जर एक हे असेल वॅकंट असेल, समजा वॅकंट असेल, मग हे झाल्या 4 सीट्स आहेत त्याच्यामध्ये. दोघांमध्ये ए आणि बी मध्ये 4 सीट्स आहेत असं बरोबर असू शकतं. पण 4 पर्सन्स म्हटल्यानंतर इथे एक जर वॅकंट असेल तर मग एक जास्त घ्यायला पाहिजे, म्हणजे बी इथे येणार. ही सीट वाढली का नाही. सो म्हणून नीट वाटायचं. पर्सन म्हणले का सीट्स म्हणले. सीट्स म्हणलं असेल तर मे बी एक सीट वॅकंट असू शकते त्याच्यामध्ये. जर पर्सन म्हणलं असेल वॅकंट असली तरी एक सीट एक्स्ट्रा घ्यावंच लागणार आहे आपल्याला. एक्स्ट्रा इन अ सेन्स की पर्सन जेवढे आहेत तेवढे घ्यायचं, सीट मोजायचं नाही. मग ते वॅकंटला धरायचं नाही त्याच्यामध्ये, कारण तिथे पर्सनच नाही. सो मग कसं धरणार तुम्ही. ठीक आहे, असं आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक, पर्सन आणि सीट्स मधला डिफरन्स. ओके. ओके, नेक्स्ट आहे आय सिट्स इमिजिएट राईट ऑफ एच. आय जो आहे हा इमिजिएट राईट ऑफ एच आहे. सिंपल. नेक्स्ट बघा, एल डज नॉट सिट ऍडजेसंट टू एच. आता एल जो आहे हा एचच्या ऍडजेसंट नाही. ओके. ई सिट्स इमिजिएट राईट ऑफ जी. जीच्या इमिजिएट राईटला ई आहे. ओके. द नंबर ऑफ पर्सन राईट ऑफ जे, द नंबर ऑफ पर्सन राईट ऑफ जे इज वन मोर. इथं दिले इज वन मोर, म्हणजे एक जास्त आहे तो कुणापेक्षा, दॅन द नंबर ऑफ पर्सन लेफ्ट ऑफ जी. पर्सन म्हणले नंबर ऑफ पर्सन लेफ्ट ऑफ जी. ओके, पर्सन. ओके. आता सुरू करायचं तर करायचं कुठून, सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. ओके, एक तर आपण आज सुरू करू शकतो की आता डी आणि एल आणि एफ, पुन्हा एफ आणि एल, एफ आणि आय, अशा कंडिशन भरपूर आहेत एफ पासून किंवा आय पासून. सो त्याच्यापासून सुरू करायला काही हरकत नाही. मग समजा डी ला एकदा इकडे घेतलं, समजा डी ला एकदा इकडे घेतलं, पण डी एंडला नाही, डी आणि एल. ठीक आहे, म्हणून समजा डी ला इथे घेतलं, डी ला इथे घेतलं, त्याच्या 4 टू द लेफ्टला 1 2 3 4. समजा एल नाही, 4 टू लेफ्ट ना, एल इथे येणार, एल इथे येणार, ऑर ठीक आहे एल इथे येणार. मग एलच्या इमिजिएट लेफ्टला एफ आहे असं समजू. एलच्या इमिजिएट लेफ्टला एफ आहे. ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. ओके. आता बघा, आता इथं एक कंडिशन होणार की एफ आणि आय मध्ये 2 पर्सन आहेत म्हणले, पण तिथं एफ आणि आय मध्ये 2 पर्सन पण येऊ शकतात, पण नाही पण येऊ शकतात. हा मोठा प्रश्न आहे. एल आणि एच नेबर नाही, एचच्या इमिजिएट राईटला आय आहे. ओके 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 ओके. एफ आणि आय मध्ये दोघ जण आहेत. समजा हा बरं डायरेक्ट ठीक आहे. ओके, आता बघा एफ आणि आय मध्ये दोघ जण आहेत म्हणले, 1 आणि 2. इथं 2 पर्सन म्हणले त्यानं. मग समजा जर आय इथं घेतलं, आय जर इथे घेतलं, ओके, एक ऍझम्पशन आय जर तिथं घेतलं, एक पुढं कंडिशन आहे, ही कंडिशन झाली. समजा इथे कंडिशन एचच्या इमिजिएट राईटला आय, मग एचच्या इमिजिएट राईटला समजा जर एच इथे घेतलं, एचच्या इमिजिएट राईटला आय होणार. तर पण या कंडिशननुसार एल आणि एच नेबर नाहीत. मग इथं काय कंडिशन असेल, इथं काय कॅच आहे माहितीये का, काय कॅच आहे माहितीये का, एक तर 2 पर्सन आहेत म्हणले, बरोबर 2 पर्सन आहेत. मग असं घ्या, एल हा एक पर्सन आहे, एल हा एक पर्सन आहे. इथं वॅकंट घ्या, इथं वॅकंट घ्या, वॅकंट. इथं एच ला घ्या, इथं एच ला घ्या, ही 2 पर्सन झाली. मग परत आय ला घ्या, इथं आय ला घ्या, 2 पर्सन झाली, एक वॅकंट सीट झाली. एचच्या इमिजिएट राईटला आय पण झाला, एच आणि एल हे इमिजिएट नेबर नाहीत, हे पण झालं. म्हणजे किती कंडिशन झाल्या, ही कंडिशन झाली, ही कंडिशन, ही सगळ्या कंडिशन झाल्या. सिंपल. काही कुछ अडचण वगैरे आहे की बाबा. आता इथं मोठा प्रश्न आहे की जेच्या राईटला एक जास्त आहे.
असं तर होऊ शकतं, पण ती कंडिशन रॉंग होणार. ठीक आहे, जेच्या राईटला एक जास्त आहे जीच्या लेफ्ट पेक्षा. जीच्या इमिजिएट राईटला ई आहे. हा तर इथं समजा जीच्या इमिजिएट राईटला जर ई घेतलं, आता जीच्या लेफ्टला 0 आहेत, मग जेच्या राईटला एक जण पाहिजे. मग तिथं जेच्या राईटला एक जण येऊ शकत नाही कुठंच, कारण जेला एकच जागा उरली एंडला. मग आपण इथं घ्यायचं डीला, इथं घेतलं परत डीच्या 1 2 3 आणि एफ काय एल इथं गेलं, उरला काय एफ. एफ इथे गेला, परत तीच कंडिशन. एलच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे तो ऑब्व्हियसली वॅकंट आहे 100%. कारण दोन पर्सन म्हणल्यानंतर इथे एच येणार, इथं आय येणार. ठीक आहे, आता कसं करायचं नाही, हा संपलं. आता जीच्या इमिजिएट राईटला ई आहे आणि उरला काय जी. आता मला सांगा जीच्या लेफ्टला बघा, जीच्या ऍक्च्युअली राईटला बघा, जीच्या लेफ्टला बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 जण आहेत. ठीक, आता जेच्या राईटला बघा किती, जेच्या राईटला किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. सिंपल. तुम्ही म्हणताल सर त्याने पर्सन म्हणलंय. तुम्हाला जर इथं दिसला असेल पर्सन, ज्याला कोणाला दिसला असेल त्याचं ऑब्झर्वेशन स्किल सगळ्यात भारी. पर्सन जरी असले तरी तेच येणार. बघा 1 2 3 4 5 6 पर्सन किती झाले 6. मग बघा 1 2 3 हे वॅकंट नाही, 2 3 4 5 6 7 एक जास्त आहे. सिंपल. फक्त दोघं ते सेम आलं, पण ज्यांचं पर्सनवर लक्ष गेलं ते खरे ऍक्च्युअली ऑब्झर्वर आहेत असं समजू. सो दिस इज अवर फायनल आन्सर. याच्यामध्ये डाऊट असेल ऑब्व्हियसली असणार, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण तिथंच कळवू, नसतं तुम्हाला पर्सनली आपण कॉल करून पण सांगू. ठीक आहे, ओके. हा, हेच फायनल सोल्युशन आहे. याच्यावरती क्वेश्चन बघा, हु अमंग द फॉलोइंग पर्सन सिट्स इमिजिएट राईट ऑफ वॅकंट सीट. वॅकंट सीटच्या इमिजिएट राईटला कोण बसते बघा, इथे वॅकंट आहे. वॅकंट सीटच्या इमिजिएट राईटला कोण एच आहे का ऑप्शन नाही. मग एकतर हे ऑप्शन तिन्ही नाही, जे नाही, जी नाही, एफ नाही. मग एकतर काय होणार, सेकंड टू द लेफ्ट ऑफ ई और सेकंड टू द राईट ऑफ एल. ई और एल. ईच्या सेकंड टू द लेफ्टला तर होऊ शकत नाही, एलच्या सेकंड टू द राईटला होऊ शकतं. इथं एल आहे आणि इथं एच आहे सेकंड टू द राईट. ठीक आहे, तर आपला आन्सर काय, ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ठीक, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक, नेक्स्ट बघा, व्हॉट इज द पोझिशन ऑफ जे विथ रिस्पेक्ट टू एफ. आता जे ची विथ रिस्पेक्ट टू एफ म्हणलंय बघा, इथं जे आहे, इथं जे आहे आणि इथे एफ आहे. तो याचा आन्सर काय असणार, इमिजिएट लेफ्ट. इमिजिएट लेफ्ट आहे का आहे, ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असं. ठीक आहे, इसको करो मंडे टू संडे. मजा येते का काही, म्हणजे तुम्हाला बोरियत वगैरे काही तसलं जर म्हणजे काही वाटत असेल की बाबा फास्ट होते, कमी फास्ट होते, काय होते, हे पेन बदलायचे, कमी फास्ट होते, हे होते, ते होते, तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे आपण त्याला तसं इम्प्रूव्ह करता येईल. ठीक आहे, तुमच्या सजेशनच आपल्याला इम्प्रूव्हमेंट येणार आहे. ओके, हा तर बघा काय म्हणलंय, तर 6 पर्सन्स आहेत म्हणलंय जे के एल एम एन ओ अटेंड द ट्युशन्स डिफरंट सब्जेक्ट. कोणते सब्जेक्ट आहे, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स अँड सो ऑन, जे काही सब्जेक्ट आहेत. 6 different days from Monday to Saturday, but not necessarily in same order. Only one person in single day. ठीक आहे, आता सुरू कुठून आहे, मंडे टू सॅटरडे. मग बघा मंडे, ट्यूजडे, मंडे हो या संडे हो या मंडे, रोज का मंडे असं आहे ना ते. ठीक आहे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, हे 6 जण झाले. ठीक आहे, हा परत आपण हे करू, 3 4 5 और 6. ठीक आहे, हे 6 जण आहेत. हे पर्सन आणि हे त्यांचे जे काही सब्जेक्ट आहेत. ओके, हे पर्सन अँड उनके सब्जेक्ट. ठीक, सो अभी आपण सुरू करते. हा तर बघा काय म्हणलंय इथं, ओनली 3 पर्सन्स आर, ओनली 3 days are there between the day on which K attend the tuition and the day on which physics was taught, where K before physics. Only 3 days are there between म्हणले, म्हणजे 3 जण त्याच्यामध्ये पाहिजे. मग बघा, आणि K बिफोर आहे K 1 2 3 फिजिक्स. ठीक आहे, फिजिक्स म्हणजे भौतिक शास्त्र. ओके,
मॅथ वॉज टॉट ऑन अ डे इमिजिएट बिफोर फिजिक्स. मग मॅथ कुठे असणार आहे? मॅथ इथं असणार आहे, इथं असणार मॅथ. ठीक, ही कंडिशन अशी. यम अटेंड द ट्युशन इमिजिएटली बिफोर इंग्लिश वॉज टॉट. यम जो आहे इंग्लिशच्या इमिजिएट बिफोर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. बट नन ऑफ देम आर इदर मंडे ऑर सॅटरडे. म्हणजेच यम आणि इंग्लिश इथे येणार नाही, यम आणि इंग्लिश इथे येणार नाही, संपला विषय. यम अँड इंग्लिश इथे येणार नाही. ठीक आहे, सिंपल. ओके. इदर मंडे ऑर सॅटरडे. हा, नेक्स्ट आहे जे अटेंड द ट्युशन इमिजिएटली आफ्टर यम. जे जो आहे इमिजिएटली आफ्टर यम म्हटल्यानंतर यम ट्युशन इमिजिएट बिफोर इंग्लिश. मग जे ला ऑब्व्हियसली इंग्लिश येणार, इथे येणार जे. ठीक आहे, सिंपल. कारण यमच्या नंतर इमिजिएट, आता इंग्लिशच्या माझ्या अगोदर जर कोणीतरी आहे असं समजा, आणि परत दुसऱ्या कंडिशन मध्ये म्हटले की माझ्या अगोदर जे आहे त्याच्या पुढं इमिजिएट पुढं तो आहे, मग कोण झाला? मीच झाला विषय. तो म्हणजे जो काही मी आहे तो आहे विषय, असं डायरेक्ट म्हटलं देणार. नेक्स्ट आहे जे अटेंड द ट्युशन इमिजिएट आफ्टर यम. इमिजिएट आफ्टर यम बट इमिजिएट बिफोर ओ. बट इमिजिएट बिफोर ओ म्हटल्यानंतर कंडिशन अशी होणार. ठीक, ही कंडिशन अशी होणार. ओके. एन अटेंड तमिळ ट्युशन. एन जे आहे त्यांना तमिळ आवडतं म्हणले. ओके, असू द्या, चांगला आहे. हा, परत आहे केमिस्ट्री वॉज टॉट ऑन ट्यूजडे. ओके, केमिस्ट्री ही ट्यूजडेला आहे, केमिस्ट्री ही ट्यूजडेला आहे, बट नॉट आफ्टर इकॉनॉमिक्स. म्हणजेच याचा मतलब काय? इकॉनॉमिक्स ही इथं नाही. सिंपल. आय होप समजे होंगे आप जो कुछ भी है. ओके, आता सुरू करायचं तर करायचं कुठून? ज्याच्यापासनं जास्त कंडिशन दिलेले आहेत, एकतर त्याच्यापासनं करायचं और काय नाही करायचं. और बघा, आता समजा इथं फिजिक्स घेतलं, इथं फिजिक्स घेतलं, इथं मॅथ घेतलं, परत 1 2 सोडून के घेतलं. अरे बापरे, ही कंडिशन तर बसते. बैठेंगे ना बाबा. ओ इंग्लिश यम. हा, बघा हे पण बसते. ही समजा ही कंडिशन झाली. समजा इथं ओ घेतलं, इथं काय इंग्लिश घेतलं, इथं जे घेतलं, समजा जे घेतलं, आणि इथं यम घेतलं सगळ्यात वर. ठीक, ही कंडिशन झाली. म्हणजे यम आणि जे काही इंग्लिश आहे ते टॉपला पण नाही, बॉटमला पण नाही. केमिस्ट्री जे आहे टॉपला नाही म्हटलं, मग केमिस्ट्रीला उरली काय जागा? एकच. केमिस्ट्रीला उरली काय जागा? एकच. ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. पण त्यांचं म्हणणं आहे की एनला तमिळ आवडते, एनला तमिळ आवडते, एनला तमिळ आवडते, एनला जागा नाही. ओके, मग झालं सिंपल. एकच जागा आहे, इथं केमिस्ट्री, इथे येणार फिजिक्स, इथे येणार फिजिक्स, इथे येणार मॅथ्स, इथे येणार मॅथ्स, परत 1 2 सोडून इथे येणार के. केमिस्ट्रीला के येणार. सिंपल. ओके, काहीच अवघड नाही. परत इथे येणार ओ, इथे येणार इंग्लिश, इथे येणार इंग्लिश, इंग्लिशला जे आवडतो, मग परत यम येणार इथं. आता केमिस्ट्रीच्या वर इकॉनॉमिक्स नाही म्हणलंय, मग केमिस्ट्रीच्या खालीच इकॉनॉमिक्स येणार. मग उरलं काय? इकॉनॉमिक्स इथं. ठीक आहे, आता उरलं काय? एनला तमिळ आवडतो म्हणलंय, मग घ्यायचं. एनला तमिळ कुठं? इथं आहे. सिंपल. उरला काय? जे के एल एम एन ओ, जे के एल एम एन ओ, जे के एल उरलेला आहे. सो दिस इज एल. इथे येणार एल. सो दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप समजे होंगे आप. हा, क्वेश्चन काय विचारलंय की वेन्सडेला कोणता सब्जेक्ट शिकवला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. वेन्सडे बघा कुठे आहे? वेनसडे. इथे वेनसडे. वेनसडे पिक्चर बघितले का? हा, इकॉनॉमिक्स आहे का? इकॉनॉमिक्स आहे. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक आहे, परत बघा. हु अमंग द फॉलोइंग पर्सन अटेंड द ट्युशन ऑन फ्रायडे. आता फ्रायडेला कोण अटेंड केलंय बघा? फ्रायडे हे आहे फ्रायडे. फ्रायडेला एकतर ओ आहे नसतर मॅथ वाला आहे. ओ अँड मॅथ आहे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. सिंपल. ओके, ठीक आहे. तर हे जे आहे 14 पर्सनचं जे काही क्वेश्चन आहे हे होमवर्क साठी, ऍज वी ऑल नो, शेवटचाच क्वेश्चन आहे. आय थिंक शेवटचाच क्वेश्चन. हा, शेवटचा क्वेश्चन आहे. हा त्याच्यावरचा क्वेश्चन आणि हा त्याच्यावरचा पझल. या पझलवर हा क्वेश्चन आहे. तुम्ही क्वेश्चन पण सॉल्व्ह करा, त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आन्सर कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मला समजून जाईल की तुमचं बरोबर आहे का नाही. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा आन्सर. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा ते पझल आहे. पझलचं हे नाही सांगायचं, तिथं खाली सांगता येत नाही. फक्त आन्सर सांगा की हु अमंग द फॉलोइंग पर्सन सिट थर्ड टू द राईट ऑफ जी. जर तुमचं बरोबर असेल मी त्याला लाईक वगैरे काहीतरी करेन. ठीक आहे, आणि उद्याच्या सेशन मध्ये तर घेणार आहे. ठीक आहे,
सो दिस इज द एंड ऑफ 25th डे जे काय आपली सिरीज आहे त्याचा. ठीक आहे, ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि जे काही व्हिडिओ आहेत जर लेक्चर आवडत असतील तर लाईक पण करत जावा. ठीक आहे, आणि काही सजेशन्स तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवत जावा. ठीक, और आमचं टेलिग्राम चॅनल आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, बालक अकॅडमी म्हणून. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याची लिंक क्लिक करा, जॉईन करा टेलिग्राम चॅनल. त्याच्यावरती आपण लेक्चर वगैरे जे काही इम्पॉर्टंट माहिती आहे ते पण दाखवत असतो. ठीक, सो दॅट्स द एंड ऑफ द डे. बाय.